हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026साठी पेपर टू इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशनमध्ये आपण पब्लिक इकॉनॉमिक्स जो पूर्ण वीक आपण या युनिटवरती स्टडी केलेला आहे. सो जे टॉपिक आपण या वीकमध्ये स्टडी केले त्याच्यावरचं MCQ प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करणार आहोत, जे तुम्हाला या येणाऱ्या एक्झाममध्ये कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा कन्सेप्ट वरती कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं प्रिपरेशन एक्झामच्या दृष्टीने क्लिअर होईल. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. ओके, सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत 2026ची एक्झाम, त्यांच्यासाठी पेपर टू इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs अँड पेपर 1 फुल कोर्स. म्हणजेच बघा, पेपर 2 सोबतच तुमचं पेपर 1चंही प्रिपरेशन याच्यामध्ये केलं जाणार आहे. सो हा फुल कोर्स नक्कीच तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. ज्याची फीस 10,000 आहे, पण त्यावर 20% डिस्काउंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते 8,000 रुपीज आणि तुम्हाला त्यामध्ये सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करून तुमचा स्कोर जो आहे तो क्वालिफाय होण्या इतका नक्कीच होईल. या कोर्सबद्दल आणखी इन्फॉर्मेशन हवी असल्यास इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट सेमिस्टर इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. 12 जानेवारी 26च्या बॅचसाठी न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होते. सो आपलं नाव लवकर रजिस्टर करा. लेट्स सी द क्वेश्चन. आपण काय करूया, मी क्वेश्चन सांगते, त्याचा आन्सर्स तुम्ही देण्याचा ट्राय करा आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचे करेक्ट आन्सर सांगेन आणि मग तुम्ही त्यातून जे तुमचा आन्सर आहे ते रॉंग आहे की करेक्ट आहे तुम्ही मार्क करून ठेवा आणि लेक्चरच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा स्कोर सांगा, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे किंवा तुमचा कुठल्या टॉपिकवरती वीक पॉईंट आहे तो तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सी, मार्केट फेल्युअर ड्यू टू असिमेट्रिक इन्फॉर्मेशन ॲक्युअर्स वेन. असममित माहितीमुळे बाजार अपयश कधी निर्माण होतं, कोणत्या गोष्टीमुळे? ऑप्शन ए, बायर्स अँड सेलर हॅव इक्वल इन्फॉर्मेशन, गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन्स एक्सक्लुसिव्हली, वन पार्टी हॅज मोर इन्फॉर्मेशन दॅन द अदर अँड प्राइजेस आर रेग्युलेटेड. ठीक आहे. मराठीमध्ये पण इकडे ऑप्शन दिलेले आहेत. खरेदीदार व विक्रेत्यांकडे समान माहिती असते तेव्हा, सरकार जास्त हस्तक्षेप करते तेव्हा, की एका पक्षाकडे दुसऱ्यापेक्षा अधिक माहिती असते तेव्हा, किमती नियंत्रित असतात. यापैकी कोणतं आन्सर करेक्ट आहे जिथे मार्केट फेल्युअर होतं ड्यू टू असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, असममित माहितीमुळे? दिलेल्या ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? ओके, सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, वन पार्टी हॅज मोर इन्फॉर्मेशन. म्हणजे आता जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं कारचं, सेकंड हँड कार खरेदी करणाऱ्यांचं, जो कार सेल करतोय त्याला त्या कारबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे त्याच्यातले गुण आणि दोष दोन्ही माहित आहेत. पण जो कार परचेस करतोय त्याला मात्र त्याची दोषांची माहिती माहित नाही, पण त्या कारचे फक्त फीचर्स माहिती आहे. सो त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन माहित नाहीये. तर पुढे जाऊन त्याला जर काही अडचण आली तर इथे असिमेट्रिक इन्फॉर्मेशन मुळे मार्केट फेल्युअर आहे. ठीक आहे. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्युअर पब्लिक गुड? खालीलपैकी कोणतं शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे? ठीक आहे. आता सार्वजनिक वस्तू म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर यापैकी कोणतं हे सार्वजनिक वस्तू आहे सांगायचं. ऑप्शन आहे एज्युकेशन, रोड्स विथ टोल्स, नॅशनल डिफेन्स, इलेक्ट्रिसिटी. शिक्षण, टोल असलेले रस्ते, राष्ट्रीय संरक्षण, वीज. पब्लिक गुड्स म्हणजे पूर्णपणे गव्हर्नमेंटची वस्तू. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नॅशनल डिफेन्स. राष्ट्रीय संरक्षण हे पूर्णपणे सार्वजनिक वस्तू आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची जबाबदारी, गव्हर्नमेंटची मालकीची ती काय म्हणू शकतो, एक सर्व्हिस आहे आपण म्हणू शकतो. संरक्षण, डिफेन्स म्हणजे इथे सर्व्हिस आहे, वस्तू नाही आहे. ओके, गॉट इट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी इज द बेस्ट इलस्ट्रेट बाय. नकारात्मक बाह्य परिणाम यापैकी कुठलं एक उदाहरण आहे जे निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणून किंवा नकारात्मक बाह्यता म्हणून समोर येते? ऑप्शन आहे वॅक्सिनेशन, एज्युकेशन, पोल्युशन फ्रॉम प्रॅक्टिस, पब्लिक पार्क्स. लसीकरण, शिक्षण, कारखान्यातील प्रदूषण, सार्वजनिक उद्यान. यापैकी कोणतं निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी आहे? एक्सटर्नॅलिटी म्हणजे काय, की दोन व्यक्ती किंवा दोन गोष्टींपासून त्याच्यावर परिणाम, या दोन गोष्टींचा परिणाम तिसऱ्यावरती होणे, ह्याला आपण बाह्यता म्हणतो. सो जो चांगला परिणाम देतो तिसऱ्यावरती ती पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आणि जो वाईट परिणाम देतो ती निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी. सो यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पोल्युशन फ्रॉम फॅक्टरीज. कारखान्यांपासून प्रदूषण जे आहे
हे निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी मध्ये कन्सिडर केलं जातं. ह्याचा निगेटिव्ह परिणाम तिसऱ्या व्यक्तीवरती होतो म्हणून याला आपण नकारात्मक बाह्यता म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोल्युजन इन द मार्केट जनरली लीड्स टू. बाजारातील संगनमत याचा परिणाम काय होतो? ऑप्शन ए, इन्क्रीज कॉम्पिटिशन, लोवेस्ट प्राइसेस, हायर कन्झ्युमर सरप्लस, रिड्युसेस कन्झ्युमर्स वेलफेअर. स्पर्धा वाढते, किमती कमी होतात, ग्राहक अधिशेष वाढतो, ग्राहकांचं कल्याण कमी होतं. यापैकी काय करेक्ट आन्सर असणार आहे? ओके, सो रिड्युसेस कन्झ्युमर वेलफेअर. कारण कल्युजन मध्ये काय करतात, सगळे एकत्र येतात, सगळ्या प्राइस आहेत तर त्यांच्याप्रमाणे ठरवतात. सो कन्झ्युमरला जास्तीत जास्त फायदा कशामध्ये असेल याचा विचार न करता प्रॉफिट मॅक्झिमायझेशन किंवा आपल्या संस्थांना किंवा आपले जे ग्रुप एकतर संघटित झालेले आहेत त्यांना कसा फायदा होईल याचा जास्त विचार केला जातो. त्यामुळे ग्राहकांचे कल्याण याच्यामध्ये कमी होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is a non-tax revenue of the government? खालीलपैकी कोणते सरकारचं कर विरहित किंवा नॉन टॅक्स रेव्हेन्यू उत्पन्न आहे? ऑप्शन ए, इन्कम टॅक्स, जीएसटी, कस्टम ड्युटी, फीस अँड फाईन्स. उत्पन्न कर, वस्तू व सेवा कर, सीमा शुल्क, शुल्क व दंड. Yes, what will be the correct answer for this question? ओके, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, फीस अँड फाईन्स. ठीक आहे, शुल्क आणि दंड. तर याच्यामध्ये काय आहे बघा की जे गव्हर्नमेंट म्हणजे जे टॅक्स सोडून बाकीच्या ज्या गोष्टी असतात, ठीक आहे, कुठलं तुम्ही पत्र काढणार असाल, सर्टिफिकेट हवं असेल तेव्हा तुम्ही फी भरता किंवा तुम्ही सिग्नल तोडल्यानंतर जो फाईन भरता तो गव्हर्नमेंटकडे जमा होतो. ते गव्हर्नमेंटचा एक प्रकारचा इन्कम आहे, बट ते विदाउट टॅक्स, कुठल्याही टॅक्स व्यतिरिक्त जे इन्कम येतं त्याला नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणतात आणि फीस अँड फाईन्स त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम इम्प्लाइज दॅट. प्रगतिशील कर प्रणाली म्हणजे काय? Tax rate is constant, tax rate decreases as income rises, tax rate increases as income rises. Tax burden is same for all. प्रतिगामी आणि रिग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह टॅक्स हे दोन प्रकारचे टॅक्स आहेत. याचा आन्सर द्या, मग तुम्हाला सांगते मी प्रोग्रेसिव्ह रिग्रेसिव्ह म्हणजे ऑलमोस्ट झालेलं असेल, म्हणजे हे आपण बघितलेलं आहे थेअरी मध्ये. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, प्रोग्रेसिव्ह. जिथे प्रोग्रेस होते त्याच्यामध्ये कसं असतं की तुमचं इन्कम वाढलं की तुमचं टॅक्स सुद्धा वाढणार. ओके, आणि दुसरं कसं असतं की जिथे तुमचं इन्कम वाढू न वाढू तुम्हाला सगळ्यांप्रमाणे सेम टॅक्स द्यावा लागतो, त्याला रिग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम म्हणतात. आणि ही प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह म्हणजे इथे तुमची प्रोग्रेस होऊ शकते कारण तुमचं जेवढं इन्कम आहे तेवढंच तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, तो फायद्याचा आहे तुमचा. ठीक आहे, तर त्यामुळे प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम त्याच्यामध्ये प्रत्येक इकॉनॉमी मध्ये असतात. ते प्रत्येक जी इकॉनॉमी आहे आपले टॅक्स सिस्टीम चूज करू शकते. ठीक आहे, सो ऑप्शन सी याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह टॅक्स. द नेक्स्ट क्वेश्चन, इन्सिडन्स ऑफ टॅक्स रेफर्स टू. कराची घटना, इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे काय? कलेक्शन ऑफ टॅक्स, लीगल लायबिलिटी टू पे टॅक्स, फायनल बर्डन ऑफ द टॅक्स, टॅक्स इव्हेजन. कर संकलन, कायदेशीर कर भरण्याची जबाबदारी, कराचा अंतिम भार कोणावर पडतो? कर चुकवेगिरी. What is the correct answer for this question? Okay, the correct answer is option C, final burden of the tax. कराचा अंतिम भार कोणावर पडतोय हे म्हणजे हे जाणून घेणं म्हणजे इन्सिडन्स ऑफ टॅक्स. ओके, याच्याशी रिलेटेड येतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीपैकी भांडवली खर्च कोणता आहे? खर्च लक्षात घ्या, इन्कम आणि खर्च या दोघांमध्ये डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये विचारले की भांडवली खर्च कोणता आहे? भांडवली खर्च म्हणजे जो आपल्याला पुढे जाऊन इन्कम मिळून देणार आहे पण तो सध्या आपण भांडवल म्हणून यूज करतो. ऑप्शन आहे सॅलरी पेमेंट, इंटरेस्ट पेमेंट, पेन्शन, कन्स्ट्रक्शन ऑफ हायवे. खालीलपैकी कोणता भांडवली खर्च आहे? पगार देणे, व्याज देणे, पेन्शन की महामार्ग बांधकाम. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, कन्स्ट्रक्शन ऑफ हायवे. महामार्गाचं बांधकाम, तर जे बांधकाम करतो हे कसं आहे, सरकारचा खर्च आहे पण त्यातून पुढे जाऊन टोल मधून जनरल म्हणजे लोकांना त्याच्यातून रिव्हेन्यू, सरकारकडे त्याचा रिव्हेन्यू येणार आहे जेव्हा लोक टॅक्स पे करतील, टोल भरतील त्यावेळेस. त्यामुळे इथे ऑप्शन डी करेक्ट आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ हायवे, महामार्गाचं बांधकाम हे भांडवली खर्च मानलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, पब्लिक डेट मॅनेजमेंट एम्स ॲट. सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? ऑप्शन ए, इन्क्रीजिंग इन्फ्लेशन, रिड्युसिंग गव्हर्नमेंट क्रेडिबिलिटी,
ensuring sustainability of the debt, eliminating taxes. तर महागाई वाढवणे, सरकारी विश्वासार्हता कमी करणे, कर्जाची टिकाऊपणा राखणे, कर रद्द करणे. What is the correct answer for this question? मुख्य उद्देश काय आहे सार्वजनिक कर्जाचा? Okay. C. Ensuring the sustainability of the debt. कर्जाचा टिकाऊपणा, sustainability राखणे. त्याचं पेमेंट व्यवस्थित करणं, मिळणं, वापस करणं, त्याचा जो उद्देश आहे तो साध्य करणं, हे ensuring sustainability. Okay? मुख्य उद्देश हा आहे. Then next question. Budget multiplier measures. बजेट गुणक काय दर्शवतो? Option A. Change in the tax revenue, change in output due to the change in budget, change in the prices due to the deficit, change in the money supply. कर महसुलातील बदल, बजेटमधील बदलामुळे उत्पादनातील बदल, तुटीमुळे किमतीतील बदल आणि चलन पुरवठ्यातील बदल. What is the correct answer of this question? Yes, the correct answer is option B, change in output. मल्टिप्लायर किंवा गुणक आपण काय बघतो की आउटपुट मध्ये लास्ट इन्कम मध्ये काय बदल झालेला आहे तुमच्या बजेटमुळे, हे बजेट मल्टिप्लायर आहे. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट मुळे काय बदल झाला त्याला आपण इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर म्हणतो. तसंच बजेट मुळे काय चेंज झालेलं आहे तुमच्या आउटपुट मध्ये, दॅट इज बजेट मल्टिप्लायर. गॉट इट? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पे करना है. ठीक है. द नेक्स्ट क्वेश्चन इज इन द केस ऑफ डायरेक्ट टॅक्स इम्पॅक्ट ऑन इन्सिडेंट्स आर ऑन. प्रत्यक्ष कराच्या बाबतीत परिणाम आणि घटना चालू आहे कशा? ऑप्शन्स आहेत डिफरंट पर्सन, सेम पर्सन, सेलर्स, नन ऑफ दिस. याच्यामध्ये सांगितलं की डायरेक्ट टॅक्स यातील इन्सिडेंट्स म्हणजे काय की एक पॉप्युलेशनचा ग्रुप आहे किंवा एक रेशिओ आहे जो टॅक्स साठी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो टॅक्स पिरियड आहे किंवा डायरेक्ट टॅक्स आहे तो कोणत्या व्यक्तीला लागू होतो? डिफरंट पर्सन, सेम पर्सन, सेलर्स किंवा नन ऑफ द अबोव. तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी, सेम पर्सन्सला हा काय होतो दिला जातो. ठीक आहे, कोणता? प्रत्यक्ष कर किंवा इन्सिडेंस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द डायरेक्ट व्हायोलेशन ऑफ टॅक्स लॉ इज कॉल्ड. कर कायद्याचे थेट उल्लंघन करणे याला काय म्हणतात? कर कायद्याचे उल्लंघन करणे म्हणजे काय की तुम्ही कर जो आहे तो देणार नाही. कर देण्याचा लॉ किंवा टॅक्स लॉ काय आहे की तुम्ही जे इन्कम घेता त्याच्यावरती तुम्हाला देणं म्हणून काहीतरी टॅक्स पे करावा लागतो. ठीक आहे, कर पे करावा लागतो. दॅट इज टॅक्स लॉ. की ठरलेलं आहे की या लोकांनी एवढा टॅक्स भरायचा, त्या लोकांनी तेवढा टॅक्स भरायचा. दॅट इज सो दॅट इज टॅक्स लॉ. ठीक आहे, जर या टॅक्स लॉचं एखाद्या व्यक्ती उल्लंघन करत असेल किंवा पाळत नसेल तर त्याला काय म्हटलं जातं? ऑप्शन ए टॅक्स इव्हॅजन, टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स रिबेट अँड नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन टॅक्स इव्हॅजन म्हणजे कर चोरी. कर चोरी म्हणजे कर चुकवेगिरी. एखाद्या व्यक्ती टॅक्स भरणार नाही त्यालाच कर चोरी म्हटली जाते. ठीक आहे, टॅक्स अव्हर्जन म्हणजे ऑप्शन ए इथे करेक्ट आहे. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज द फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ द बर्डन ऑफ द टॅक्स इज कॉल्ड. कराच्या ओझ्याचे अंतिम विश्रांतीचे ठिकाण म्हणजे काय? तर याच्यामध्ये बघा काय म्हटलं जातं की टॅक्स जो आहे पहिले व्यक्ती शेतामध्ये शेतमाल जो पिकवतो त्याच्यामध्ये टॅक्स न देता ती व्यक्ती दलालाला देते, मग ते बाजारात येतं, मग बाजारातून आल्यावर तो घाऊक विक्रेते असतात त्यांच्याकडून तो माल घेतला जातो, नंतर रिटेलर्सकडे जातो, रिटेलर्सकडून मग सेलर बायर्सकडे जातो आणि बायर्सकडून मग तो छोटे बायर्स किंवा स्वतःकडे ठेवला जातो. पण याच्यामध्ये जे काही ट्रान्सपोर्टेशन खर्च आलेला आहे किंवा प्रोडक्शनच्या मेथडमध्ये जो काही खर्च आलेला आहे, जर रॉ मटेरियल घेत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खर्च आलेला असतो. सो याच्यामध्ये टॅक्स जे आहे तो काय होत असतो? ट्रान्सफर होत असतो. सो याच्यामध्ये असं विचारलं की रेस्टिंग प्लेस कोणती आहे टॅक्स बर्डनची किंवा जो टॅक्स फायनली एका व्यक्तीला भरावा लागतो किंवा जिथे हा टॅक्स थांबतो तो ठिकाण कोणतं आहे, विश्रांतीचं ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन आहे टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स इव्हेजन, इम्पॅक्ट अँड इन्सिडेंस. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, इन्सिडेंस. इन्सिडेंस म्हणजे काय सांगितलं की रेशो की प्रत्येक व्यक्तीला किती टॅक्स भरला पाहिजे हा रेशो इन्सिडेंस मध्ये येतो आणि त्याला एक टॅक्स बर्डन जे आहे ते त्याच व्यक्तीवरती येतं आणि त्याला तो भरावाच लागतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज इन्सिडेंस ऑफ टॅक्स रेफर्स टू. करांच्या घटनाचे संदर्भ कशाचे आहेत?
ऑप्शन ए इनिशियल रेस्टिंग प्लेस फॉर द बर्डन ऑफ टॅक्स, फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ द बर्डन ऑफ टॅक्स, बोथ ए अँड बी, नन ऑफ दिस. त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? मागचा जो क्वेश्चन आपण प्रिपेअर केलेला त्याच्यावर लक्षात येईल तुमचा की फायनल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स इज अ लास्ट प्लेस ऑफ बर्डन फॉर द टॅक्स इन्सिडन्स म्हणजे. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन जो केला चौथा क्वेश्चन त्याच्यावरती हा क्वेश्चन डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. ठीक आहे, मोस्टली आता क्वेश्चन पेपर मध्ये पण असे क्वेश्चन्स काही येतात जे मागच्या क्वेश्चन वरती बेस असतात. बस एक गोष्ट तुम्हाला रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवायची असते की हा जो कर आहे, ठीक आहे, सॉरी कर नाही, हे जे क्वेश्चन्स आहेत, जो क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर करताय तो क्वेश्चन पुढे किती वेळेस रिपीट होऊ शकतो ते तुम्हाला माहित नाही. पेपर व्यवस्थित जेव्हा तुम्ही लिहायला लागाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या की हा क्वेश्चन पुढे पण आलेला आहे, हाच क्वेश्चन मागे पण आलेला आहे. फक्त तुम्हाला अलर्ट राहून पेपर लिहावा लागतो, तेव्हा तुमच्या लक्षात क्लिक होतं की अरे ह्याचं क्वेश्चन याचा आन्सर जे आहे त्या क्वेश्चन मध्ये आहे, किंवा हा सेम क्वेश्चन आहे, दोन्हीचा आन्सर सेम यायला पाहिजे. बस डिट्टो सेम आन्सर नसेल, बट ऑप्शन्स मध्ये थोडासा बदल करून ते आन्सर सेम असतात. ठीक आहे, सो बी अलर्ट इन अ पेपर while you are writing. So next question is which of the following taxes is the most likely to be regressive? खालीलपैकी कोणता कर प्रतिगामी असण्याची सर्वाधिक शक्यता आहे? ऑप्शन्स फर्स्ट सेल्स टॅक्स ऑन मोबाईल फोन, एक्साइज ड्युटी ऑन केरोसिन्स, इम्पोर्ट ड्युटीज ऑन इलेक्ट्रॉनिक गुड्स अँड एंटरटेनमेंट टॅक्स. याच्यामधला रिग्रेसिव्ह टॅक्स कोणता आहे तो सांगायचा आहे, आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एक्साइज ड्युटी ऑन केरोसिन. ठीक आहे, याच्यामुळे काय होतं, प्रतिगामी प्रकारचा कर जमा होतो. कशामुळे? एक्साइज ड्युटी. कशावरची एक्साइज ड्युटी? केरोसिन वरची. केरोसिन म्हणजे काय? रॉकेल. ठीक आहे, सो याच्यामध्ये बघा आता 7 नंबरचा क्वेश्चन आहे. इम्पॅक्ट ऑफ टॅक्स रेफर्स टू, कराचा परिणाम कशाशी संदर्भित आहे किंवा दिलेल्या ऑप्शन्स पैकी तो कशाशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए इनिशियल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स, टॅक्स इव्हॅजन, द फायनल मनी बर्डन ऑफ टॅक्स, नन ऑफ दिस. कराचा परिणाम याचा संदर्भ घेतो. कशाचा? कराच्या ओझ्याचे प्रारंभिक ठिकाणी विश्रांतीचे ठिकाण, कर चोरी, कराचा अंतिम पैशाचा बोजा आणि यापैकी काहीही नाही. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट इनिशियल रेस्टिंग प्लेस ऑफ बर्डन ऑफ टॅक्स. सुरुवातीचा कराचा बोजा कुठे असणार आहे त्याचा हा इम्पॅक्ट ऑफ टॅक्सशी रिलेटेड संबंध आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि दॅट इज अ डायरेक्ट क्वेश्चन की फिस्कल पॉलिसी इज अ पॉलिसी ऑफ फिस्कल, वित्तीय धोरण जे आहे, राजकोषीय धोरण ज्याला म्हणतात, हे धोरण कोण आखतं? ऑप्शन ए आरबीआय, बी नाबार्ड, सी गव्हर्नमेंट, डी ऑल ऑफ दिस. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन बी सी गव्हर्नमेंट. आता बघा फिस्कल पॉलिसी अँड मॉनिटरी पॉलिसी अशा दोन प्रकारच्या पॉलिसीज गव्हर्नमेंट फॉर्म करत असतं. कशासाठी? मनी कंट्रोल करण्यासाठी मार्केटमध्ये. सो याच्यामध्ये फिस्कल पॉलिसीज ज्या आहेत ते गव्हर्नमेंट राबवत असते आणि मॉनिटरी पॉलिसीज कोण राबवत असते? मग आरबीआय राबवत असते. मॉनिटरी पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टी येतात? बँक रेट, CLR, CRR या गोष्टी काय येतात? मनी मार्केटमध्ये किंवा मॉनिटरी पॉलिसीमध्ये येतात. ठीक आहे, जे आरबीआय राबवते. आरबीआय सीए रेंज किंवा रेशोज ठरवत असते ना. सो आरबीआय इज अ वन ऑफ द बँक हू डिसाइड्स द मॉनिटरी पॉलिसी और हू वर्क्स इन मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे, देन फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण कोण ठरवतं? राजकोषीय धोरण हे गव्हर्नमेंट ठरवतं. गव्हर्नमेंट कशा पद्धतीने ठरवतं की एक्सपेन्स वाढवायचा, रेव्हेन्यू कमी करायचा, किंवा रेव्हेन्यू कमी झाला तर कुठल्या गोष्टीवरती जास्त खर्च करायचा, कुठल्या गोष्टीवर खर्च करायचा नाही, हे कोण ठरवतं? गव्हर्नमेंट ठरवतं. सो ही जी फिस्कल पॉलिसी आहे ज्या थ्रू मनी कंट्रोल केला जातो ते गव्हर्नमेंट ठरवतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. डायरेक्ट टॅक्सेसचं खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे? ऑप्शन फर्स्ट सेल्स टॅक्स, इन्कम टॅक्स, एक्साइज ड्युटी, टोल टॅक्स. खालीलपैकी थेट करायचं उदाहरण कोणतं आहे? विक्री कर, आयकर, उत्पादन शुल्क आणि टोल टॅक्स. करेक्ट आन्सर ऑप्शन बी आयकर, इन्कम टॅक्स. डायरेक्ट टॅक्स का म्हटलं जाईल इन्कम टॅक्सला? कारण जे तुम्ही इन्कम मंथली, इयरली जे काही कमवता ते इयरली तुम्हाला टॅक्स तो भरावा लागतो. म्हणजे इथे तुम्हाला लपवून कर घेतला जातो का की तुमच्या डायरेक्ट पेमेंटमधून कट होऊन, किंवा दुसरा म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगून त्याच्या थ्रू तुमच्याकडून कर घेतला जातो का? नो. मग हा डायरेक्ट टॅक्स जो तुम्हाला पे करावा लागतो. ठीक आहे, जो प्रोडक्शनचा किंवा एखाद्या वस्तूचं आपण उदाहरण घेतलं तसं ते इथे डायरेक्ट टॅक्स नाही आहे. दॅट इज डायरेक्ट टॅक्स. कोणता? आयकर किंवा इन्कम टॅक्स. ओके ओके, नेक्स्ट क्वेश्चन, इफ द रेट ऑफ टॅक्स फॉल्स विथ अन इन्क्रीज इन इन्कम इज कॉल्ड. जर उत्पन्न वाढीसह कराचा दर घसरला तर त्याला काय म्हणतात? आता बघा तुमचं उत्पन्न वाढलंय,
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 100 रुपये तुमचं उत्पन्न होतं, 100 वरून तुमचं उत्पन्न 200 झालं. 100 वरती तुम्हाला 10% टॅक्स भरायचा होता, 200 वर तुम्हाला 7% टॅक्स भरायचा आहे. तर या सिच्युएशनला काय म्हणतात, म्हणजे तुमचं इन्कम तर वाढलं पण टॅक्स जो आहे तो कसा झालेला आहे, मायनस झालेला आहे, कमी झालेला आहे. सो या सिच्युएशनला काय म्हणतात, प्रपोर्शनल टॅक्स, प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स, नन ऑफ दिस. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, रिग्रेसिव्ह टॅक्स. ठीक आहे, रिग्रेसिव्ह टॅक्स म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, तुम्हाला फायदा असणार आहे. ओके, रिग्रेसिव्ह टॅक्स नुसार. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. बजेट इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ. बजेट हे कशाचं साधन आहे. ऑप्शन मॉनिटरी पॉलिसी, फिस्कल पॉलिसी, ट्रेड पॉलिसी, एक्सचेंज रेट पॉलिसी. आता तुम्हाला मॉनिटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी या दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत मागच्या क्वेश्चन मध्ये. तर आता याच्यामध्ये सांगा, ही बजेट किंवा आपलं जे अंदाजपत्रक आहे ते कोणत्या प्रकारची पॉलिसी आहे. इट इज अ गव्हर्नमेंट पॉलिसी और आरबीआई पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी आहे की फिस्कल पॉलिसी आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फिस्कल पॉलिसी. गव्हर्नमेंट आखते ना बजेट. कोण ठरवतं गव्हर्नमेंट मध्ये बजेट? पार्लमेंट मधले लोक, लोकसभा राज्यसभा मधले लोक मिळून बजेट ठरवतात. सो हे राज्यसभा, तर हे जे आहे फिस्कल पॉलिसी मध्ये येतं. गव्हर्नमेंट त्याच्या मेन काम करत असतं. ठीक आहे, म्हणून ही फिस्कल पॉलिसी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द कन्सेप्ट ऑफ फंक्शनल फायनान्स वॉज डेव्हलप बाय. डायरेक्ट क्वेश्चन आहे की फंक्शनल फायनान्सची संकल्पना कोणी क्रिएट केली किंवा कोणी आणली. ऑप्शन आहे जे.एम. केस, ए.पी. लर्नर, कार्डर, पिगू. आता यांच्यापैकी फंक्शनल फायनान्सची संकल्पना कोणी आणली. फंक्शनल फायनान्स म्हणजे जो मनी मार्केटमध्ये फिरतो आहे किंवा कार्यरत आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ए.पी. लर्नर. डायरेक्ट एवढंच लक्षात ठेवा की ए.पी. लर्नर ही संकल्पना आणली. कोणती? फंक्शनल फायनान्सची. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन पब्लिक फायनान्स शिफ्टिंग रेफर्स टू. शिफ्टिंग, सार्वजनिक वित्त शिफ्टिंगचा संदर्भ कशाशी आहे. ऑप्शन आहे इम्पोजिंग टॅक्स, अवॉइडिंग ऑफ टॅक्स, शिफ्टिंग ऑफ टॅक्स बर्डन फ्रॉम वन पर्सन टू अनदर, नन ऑफ दिस. आणि याच्यावर करेक्ट आन्सर तुम्हाला लगेच मिळेल की ऑप्शन सी आहे. काय आहे की पब्लिक फायनान्स शिफ्टिंग. पब्लिक फायनान्स, ठीक आहे, सार्वजनिक वित्ताचं शिफ्टिंग होतं. म्हणजे काय होतं की जो टॅक्स आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास केला जातो. जसं की आपण एक बिस्किटचा पुडा घेऊया. हा एक बिस्किटचा पुडा आहे. याला तयार करण्यासाठी लागलेत 5 रुपये आणि याच्यावरती टॅक्स लावलाय. ट्रॅव्हलिंगचा खर्च आला, पॅकेजिंगचा खर्च आला आणि टॅक्स लावून हा बिस्किट पुडा झालाय 7 रुपयाला. 7 रुपयांनी हा फॅक्टरीने माल विकलेला आहे एका ठोक विक्रेत्याला. ज्याला हा 7 रुपयाचा बिस्किट पुडा त्यांनी 7 रुपयाचा बिस्किट पुडा त्यांनी 8 रुपयाला दिलेला आहे पर पुडा मागे. या विक्रेत्याने हा 8 रुपयाचा पुडा जो आहे तो पुढे जाऊन 12 रुपयाला विकलेला आहे. 12 रुपयाला विकला म्हणजे काय केलेलं आहे, हे उरलेले एक्स्ट्रा 4 रुपये आहेत त्याच्यामध्ये त्यांनी टॅक्स पण काढला आणि 2 रुपये त्याचा फायदा असं काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी, याचा जो कर आहे त्यांनी पुढच्या व्यक्तीवरती लादलेला आहे किंवा शिफ्ट केलेला आहे. तो अशा प्रकारे कराचा भार एका व्यक्तीवरून दुसरीकडे हलवला जातो. ठीक आहे, किंवा शिफ्ट केला जातो. तर याला फायनान्स शिफ्टिंग असं म्हणतात. पब्लिक फायनान्स शिफ्टिंग म्हटलं जातं. ओके. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज, द मॉडर्न स्टेट इज. आधुनिक राज्य किंवा आधुनिक स्थिती म्हणजे काय. ऑप्शन ए लेझर फेअर स्टेट, वेलफेअर स्टेट, एरिस्टोटिक स्टेट अँड पोलिस स्टेट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, वेलफेअर स्टेट. आपल्या पूर्ण इकॉनॉमीमध्ये वेलफेअर स्टेटची संकल्पना आपण आणतो आहोत. म्हणजे वेलफेअर, कल्याणकारी राज्य या संकल्पनेवर जास्त भर देऊन आपण काम करतोय आणि त्यामुळे करेक्ट आन्सर आहे मॉडर्न स्टेट इज अ वेलफेअर स्टेट. ओके. Okay, the next question and today's last question. According to the Musgrave, the major functions of public finance are. Musgraveच्या मध्ये सार्वजनिक वित्ताची प्रमुख कार्य काय आहेत. ऑप्शन ए अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रिब्युटिव्ह फंक्शन, स्टॅबिलायझेशन फंक्शन, ऑल ऑफ दी अबो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो. काय काय आहे मुस्ग्रेवच्या मध्ये मेजर फंक्शन्स. अलोकेशन फंक्शन वाटप कार्य, कारण याच्यामध्ये संपूर्ण सामग्रीचं किंवा फायनान्स मध्ये सगळ्या गोष्टीचं वाटप होतं. डिस्ट्रीब्युशन होतं आणि स्टॅबिलायझेशन स्थितीकरण पण होतं. म्हणजे फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी काय आहे, स्टॅबिलायझेशनचे टूल्स आहेत हे. ठीक आहे, जे गव्हर्नमेंट आणि आरबीआय दोन्ही मिळून राबवते. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे तिन्ही वरती काम करतात. ठीक आहे, तिन्ही मेजर फंक्शन्स आहेत पब्लिक फायनान्सचे. ओके. Okay, the next question and today's last question. According to the Musgrave, the major functions of public finance are. Musgraveच्या मध्ये
सार्वजनिक वित्ताची प्रमुख कार्य काय आहेत? ऑप्शन ए अलोकेशन फंक्शन, डिस्ट्रिब्युटिव्ह फंक्शन, स्टॅबिलायझेशन फंक्शन, ऑल ऑफ दी अबो. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. काय काय आहे मिसग्रेडच्या मध्ये? मेजर फंक्शन्स, अलोकेशन फंक्शन वाटप कार्य, कारण याच्यामध्ये संपूर्ण सामग्रीचं किंवा फायनान्स मध्ये सगळ्या गोष्टीचं वाटप होतं. डिस्ट्रीब्युशन होतं आणि स्टॅबिलायझेशन स्थितीकरण पण होतं. म्हणजे फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी काय आहे? स्टॅबिलायझेशनचे टूल्स आहेत हे, ठीक आहे, जे गव्हर्नमेंट आणि आरबीआय दोन्ही मिळून राबवते. ठीक आहे, सो अशा प्रकारे हे तिन्ही वरती काम करतात. ठीक आहे, तिन्ही मेजर फंक्शन्स आहेत पब्लिक फायनान्सचे. Okay, so that is the question for today's session. That's it. Any doubt? If you have any doubt, you can message me directly or you can message in a group as well. काही डाउट्स असतील ते विचारू शकता, ग्रुपमध्ये देखील विचारू शकता. बी इन प्रॅक्टिस, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा एक्झाम पर्यंत, जेणेकरून कुठलाही डाऊट राहू नये तुमच्या मनामध्ये. आणि डाऊट हाच असेल, खूपच जास्त कन्फ्युजिंग असेल तर आपण त्याच्यावरती काय करायचं याच्यावरती तुम्ही मला बोला, आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन. ओके, थँक्यू फॉर टुडेज सेशन. Let's end the session.